सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी। ईव्हीएम समर्थनार्थ मार्कडवाडीत महायुतीच्या नेत्यांनी आज सभा घेतली। या सभेतून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। शरद पवार 60 वर्ष सत्तेत होते, आता सत्ता गेल्यानं त्यांना झोप येत नाहीये असं सदाभाऊ खोत म्हणाले। गोपीचंद पडळकरांनी सुद्धा शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला। अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। हे तर डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलोय। 60-70 वर्ष सत्ता भोगली, माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही। इथं आता आमचं काका बसले, दाढी पिकली या, पिकले का नाही? तुम्ही काय म्हणता प्रपंचा लेकरांचा, आता मी निवांत, पण ही गडी म्हणताय का? हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही। ह्यांना सवय लागली या सत्ता, माग पुढं पोलीस गाड्या, ह्यांना सवय लागली या अधिकाऱ्यांना तंबी द्यायची सवय लागली। आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला। मार्कडवाडी शरद पवारांनी जाहीर सभा घेत ईव्हीएमच्या विरोधातली लढाई दिल्लीपर्यंत नेऊ असा नारा दिला। त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मार्कडवाडी जाहीर सभा घेत पवारांना प्रत्युत्तर दिलं। यावेळी पडळकरांनी थेट शरद पवारांवर टीका केली, तर पडळकरांच्या टीकेचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी समाचार घेतलाय। 1000 असले चाटे याच्यासारखे 1000 तोंड चाटे ज्यावेळेला मेले त्यावेळेला हा पडळकर टोपीचंद जन्माला आलाय। कुणावर आपण काय बोलावं याला काही मर्यादा आहे। शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्यावर बोलताना आपली लायकी काय, आपण काय हे बघून बोललं पाहिजे। शिव्या देणं, भंपकपणा करणं, बातम्या तयार करणं याला काय फार अक्कल लागत नाही। आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, त्यांना मला विनंती करायची की हे असले हे तोंड चाटे हे जरा आवरा। नाना पटोलेंनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांची भेट घेतली। यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। निवडणूक आयोगाच्या हालचाली संशयास्पद आहेत। निवडणूक आयोगानं सांगावं, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ, आम्ही राजीनामे द्यायला तयार आहोत असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं। ईव्हीएम बाबत जनतेच्या मनात संशय आहे, त्यामुळे मार्कडवाडीतली जनता संतप्त आहे। ग्रामस्थांचा ईव्हीएम विरोधातला उठाव आहे। ग्रामस्थांवर दडपशाही करणं अयोग्य आहे। मतांचा अधिकार संपुष्टात आणला जातोय। निवडणूक आयोगाची वागणूक संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला। काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या सोबत बैठक पार पडली। यावेळी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत संशय व्यक्त करण्यात आला। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीत उपयोगात आणलेल्या ईव्हीएम संदर्भातही बैठक संशय व्यक्त करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उभाठा गट या तिन्ही पक्षांच्या पराभूत उमेदवारांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची की नाही यावर या बैठकीत चर्चा झाली। लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहणं आम्हाला मंजूर नाही, म्हणून याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्धार केल्याचं शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज त्यांचे कार्यकर्ते, माजी आमदार आणि पराभूत उमेदवार दिल्लीत आले होते। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर ते आता कायदेशीर लढाई लढण्याची तयारी करत आहेत। थेट त्यांच्याशी चर्चा करूया। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। जगताप साहेब, तुम्ही दिल्लीत आलाय, आज भेट देखील झाली शरद पवारांची, काय स्ट्रॅटेजी ठरते?
स्ट्रॅटेजी हीच आहे की जे घडलंय ते चुकीचं घडलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश व्हायला पाहिजे. ज्यांच्याकडे जे एव्हिडन्स आहे ते एव्हिडन्स घेऊन आपण कोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात दाद मागावी. इलेक्शन कमिशनला ज्या पद्धतीने केंद्र सरकार आणि त्या राज्यातली बीजेपीच्या विचाराची किंवा बीजेपीची सरकार जे ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर सुद्धा आणत. म्हणजे एकीकडे आम्ही जनतेसमोर नाही का या ठिकाणी घेऊन जातोय की लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम हे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होतंय. त्याचबरोबर मतदानाची चुकीची नाही का टक्केवारी दाखवणं, दुसऱ्या मतदारसंघांच्या मध्ये नाही का दोन्ही नावं ट्रान्सफर करणं. म्हणजे माझ्या मतदारसंघातली तब्बल 44,000 नावं ही शेवटच्या 3 दिवसामध्ये दुसरीकडे शिफ्ट करण्यात आली, जेणेकरून त्याच्यावर प्रॉपर ॲनालिसिस केलं होतं की हे मतदार महाविकास आघाडीचे आहेत म्हणून त्यांना पलीकडे ढकलण्यात आलं आणि माझा 7,000 मतांनी पराभव झाला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचबरोबर EVMच्या किंवा व्हीव्हीपॅटच्या टॅम्परिंगच्या केसेस आहेतच. पण निवडणूक आयोगाच्या संदर्भातली कुठली केस आली की सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने पुढच्या तास 2 तासामध्ये फेटाळून लावतात, ह्या सगळ्याच गोष्टी एकीकडं म्हणजे सेंट्रलचा किती मोठा दबाव ह्या सगळ्या संस्थांवर आहे अशा प्रकारचं एकूणच निर्देशित करणार आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे जे पुरावे आहेत इंडिव्हिज्युअली कॅन्डिडेट म्हणून आणि पक्ष म्हणून ह्या सगळे घेऊन किंवा महाविकास आघाडी म्हणून ते घेऊन आम्ही कोर्टात चाललेलो आहोत. यानंतर आणखीन एक लढाई कोर्टात झाली आणि कोर्टाने आज त्याच्याबद्दलचा निकाल दिला. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद या संदर्भातला निकाल न्यायालयानं दिलाय. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिलाय. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला. कल्याणमधील सत्र न्यायालयानं ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिर असल्याचे आदेश जारी केले. 1971 साली ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे मंदिर का मशीद यावरून सुनावणी झाली होती. बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी आस्था होती, या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते. ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे.